गुड मॉर्निंग, सुप्रभात. आता आहे पहाटेचे 5:30 वाजलेत. मी काय करत आहे तुम्हाला आलं असेल लक्षात. ही आहेत नाचणीचे पापड. नाचणीचे आणि बाजरीचे मिक्स पापड केलेत मी यंदा. काहीतरी वेगळं करून पाहूया म्हणलं. आणि मी आपल्याला पौष्टिक हेल्दी आहे म्हणून मी भाकरी खात असते नाचणीची आणि बाजरीची. मग ते पीठ होतं माझ्याकडे, चांगले 5 किलोचं पीठ असल्यामुळं मी म्हटलं भाकरीसाठी नंतर पण आपण दळून आणू शकतोय. म्हणून मी एक प्रयोग ट्राय केला. मैत्रिणींनो, हा प्रयोग तुम्ही सुद्धा करून बघा. इतके सुंदर पापड झालेत नाचणीचे. आपण जसं भाकरी करण्यासाठी पीठ दळून आणतो ना, ज्वारी दळून आणतो, तसंच त्याच पद्धतीनं मी बाजरी 2 किलो आणि 2 किलो नाचणी मिक्स करून दळून आणली होती. धुवून पहिले वाळू घातली, वाळवून चांगल्या प्रकारे दळून आणली आणि भाकरी एक 2-4 वेळेस भाकरी केल्या असेल. पण माझ्या मम्मीला मी म्हणलं, आई आपण नाचणीचे आणि बाजरीचे पापड करून बघायचं का गं? माझी मम्मा म्हणली हो ठीक आहे. मग एके दिवशी आम्हाला ज्या दिवशी चीक काढायचं होतं त्या दिवशी हा प्रोग्राम केला मंडळी. बघा चिकाचं हे कार्यक्रम, बापरे एवढा वास येतोय ना ह्या गव्हाच्या चिकाचा. पण कुरडी ह्या गव्हाच्या चिकाला जर सोडलं, दुसरी कुठलीच रव्याची असेल, पोह्याची असेल, सो अँड सो अजून कशाची कोण कोण करत असेल ज्याच्या त्याच्या बुद्धीप्रमाणे, पण गव्हाच्या कुरडी एवढी टेस्ट कुठल्याच कुरडीची नाही. मला तरी असं वाटते बाबा. मग आता ज्याची त्याची चॉईस आहे. मला तर गव्हाचीच कुरडी आवडती. आणि हे दररोज 5 दिवस दररोज सकाळ संध्याकाळ पाणी काढून सुद्धा एवढा वास येतो ह्या गव्हाचा की बापरे, घरात सुद्धा येणार म्हणते ओ का आहे घरात, कशाचा वास येऊ लागलाय म्हणून. पण कुरडी खाताना मात्र यमी यमी असते. म्हणून मला गव्हाच्याच कुरड्या आवडतात आणि मी गव्हाचीच कुरडी करते. आणि तुम्ही पण करत जा बघा एक वेळेस खाऊन. आणि आता ह्याच्यानंतर मी चीक घेणार आहे. गहू भिजवलेत छान प्रकारे, गहू पण भिजलेत. आता स्वच्छ धुवून 4 वाजता चीक घ्यायचा, म्हणजे रात्रभर तो एकदम स्थिर शांत होतो. आणि वरी जे काय आपलं म्हणजे चोथा असेल, कोंडा असेल, तो वरी तरंगतो. मग सकाळी सकाळी ते पण पाणी काढून टाकायचं. घट्ट जेवढं चीक असतंय तेवढंच असं गरगर गरगर गर चाटून फिरवायचं आणि डब्यानी कशाने पण मोजून घ्यायचं, म्हणजे आपल्याला आदण ठेवायला सोपं जाते. तुम्ही ह्या पद्धतीच्याच कुरड्या करता ना? मग अशा प्रकारे कुरड्या करून तुम्ही बघा. आता मी उद्या तुम्हाला पूर्ण कुरड्याचा व्हिडिओ दाखवणार आहे. कसं शिजवायचं, कसं हटायचं, कसं करायचं, तो व्हिडिओ बघायला विसरायचं नाही. हे पहा, आमची आता कुरड्याचं चीक घेण्याची म्हणजेच गव्हाचं चीक काढण्याची, आमच्याकडं तर चीक म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात मला माहीत नाही, सांगा तसं काही वेगळा शब्द असेल तर. आता हे पहा, आमच्याकडे ही मशीन आहे. ज्यावेळेस गहू भिजतात ना, त्याचं चीक काढण्यासाठी मिक्सरमध्ये येतं. नाही म्हणलात तर परत आपलं पुरणपात्र असतं का, पुरणपात्र, त्यानं चीक घेता येतं. पाट्यावर वट्यावर चीक घेता येतं. चीक घेण्याचे किंवा गव्हाचा चीक काढण्याचे अनेक प्रकार आहेत. पण माझ्याकडं मशीन असल्यामुळं ह्या मी गेले कित्येक 20 ते 25 वर्ष झालं मी ह्याच मशीननं गव्हाचं चीक काढते. खूप छान निघतात कुरड्या, पांढऱ्या शुभ्र होतात. आणि कशा होतात आणि काय होतात हे उद्या बघायला विसरायचं नाही. का, तुम्हाला जर शिकायचं असेल तर उद्याचा व्हिडिओ मिस करायचा नाही. कारण प्रॉपर जर तुम्हाला कुरड्या करायचं असेल तर व्हिडिओ तर बघावंच लागते. कारण त्या व्हिडिओमध्ये चीक कसं हटायचं, कसं शिजवायचं, कुरड्या कशा घालायच्या, हे सगळं सविस्तर अतिशय सुंदर प्रोसेस मी त्या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे. तर हे प्रोसेस आणि प्रक्रिया बघायला विसरायचं नाही. आता आम्ही चालू केलेलं आहे. अगोदर कुठल्याही मशीन असो, गॅस असो, आपण छोटं मोठं काहीही कार्य करत असलो तर पूजा किंवा त्याचा मान सन्मान त्या विधीचा, त्या कार्यक्रमाचा करूनच करायचं. हे पहा, आम्ही मशीनची पूजा केली, फुलं वाहिलं, हळदी कुंकू, पाणी, उदबत्ती फिरवून, साखर ठेवून, पाया पडूनच चीक घ्यायला
सुरुवात करायची असती बरं का. तसंच नाही करायचं. हे बघा, आमचे महाराजांनी पूजा केली. आमचे महाराज पूजा करण्यात फार पटाईत आहेत. अशा प्रकारे सुंदर मशीनची पूजा केलेली आहे हळदी कुंकू लावून यशनं. आणि आम्ही चीक घ्यायला आता सुरुवात करणार आहे. तुम्ही बघा आणि तुम्ही पण ह्या पद्धतीनं शिकायचं असेल तर तुम्ही हे सगळं प्रोसेस बघून शिकू शकता. आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. आणि तुम्ही जर ह्या पद्धतीनं कुरड्या केलात ना, बघा तुम्हाला सगळे म्हणतील खूप आणि खूप छान अप्रतिम कुरड्या होतात. आणि टेस्ट तर एवढी सुंदर लागती मंडळी. तुम्ही एकदा करा, खा आणि मग मला कमेंट करा. जर तुम्हाला नाहीच झालं तर या आमच्या लातूरला, मी तुम्हाला कुरड्या करून खाऊ घालते. केलेतच, फक्त तळायचं आणि तुम्हाला खाऊ घालायचं. हे बघितलं का, वरून गहू घालायचं, चाक फिरवायलं की आपोआप खाली ताटामध्ये ते पूर्ण असं एकजीव होऊन खाली पडतं ताटात. ताटात पडलेलं पातेल्यात टाकायचं, थोडं पाणी टाकायचं, दोन्ही हातानं ते सगळं मॅश करून घ्यायचं आणि घट्ट, एकदम घट्ट पिळून घ्यायचं. मग ती आपोआप ते चीक येतं आणि ते चीक एका पातेल्यात भरून ठेवायचं. तुम्हाला ज्याच्यात कशात भरायचंय ना त्याच्यामध्ये तुम्ही मस्तपैकी भरून ठेवायचं आणि हलवायचं नाही. एकदा चीक कशात काढलो आणि एका ठिकाणी ठेवलो की परत परत त्याला हलवा हलवी उचला उचली करायचं नाही. तर ती का करायचं नाही, खूप खूप बारीकीच्या छोट्या छोट्या गोष्टी असतात पण खूप अतिशय महत्त्वाच्या असतात. त्याच चुकतात आणि त्याच मिस होतात आपल्याकडनं. मग म्हणतो मी करायला गेले, माझं असं झालं, माझं तसं झालं. होत नसतं. आता चीक डब्यामध्ये काढलं की डबा हलवायचा नाही, हलवलं की ते ढवळल्या जाते, ढवळलं की खाल्लं वरलं खाली, मग त्यात कोंडा अडकतो, मग त्या कुरड्या लालसर होतात. एकदा आपण सगळं चीक एकत्र केलो, पळीनं, चाटूनं, चमच्यानं, उलतण्यानं, कशानं बी हलवा, पूर्ण गोल 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 फिरवायचं, शांत होऊ द्यायचं, एकाकडला डबा ठेवायचा. हे बघा, असं घट्ट पिळायचं आणि आम्ही पातेल्यात चीक काढणार आहे. आणि सगळं चीक पातेल्यात काढल्याच्या नंतर पूर्ण ढवळून घेत असते मी आणि त्याच्यावर झाकण ठेवून एका कोपऱ्यात. उद्या सकाळशिवाय पातेलं हलवायचं नाही. मी तर हलवत नाही. का हलवत नाही ते तुम्हाला मागे सांगितलं. लक्षात नसलं तर आणखीन एकदा व्हिडिओ बघा. आणि अशा प्रकारे पातेल्यात जेव्हा आपण चीक भरतो त्यावर झाकण ठेवून एका ठिकाणी का ठेवायचं, तर ऐका तुम्ही कशासाठी ठेवायचं, मग तुमच्या लक्षात येईल. पण हे घट्ट पिळून घेतल्याच्या नंतर चाळणीतनं किंवा दुसऱ्या कशानंही पीठ चाळायचं नाही, चीक गाळायचं नाही. सुंदर असा कॉटनचा पातळ कपडा घ्यायचा. मग आपल्याकडं ओढणी असेल, धोत्राचं असेल, साडीचं असेल, पातळ असावं, त्यानं गाळून घ्यायचं आणि ते एका ठिकाणी ठेवायचं, म्हणजे त्यात काहीही जाणार नाही. हे सकाळी घातलेले पापडं मी 5 वाजता वरी गेले, एवढे सुंदर पापडं असे वाळून ऑटोमॅटिक आदर झालते. का तर नाचणी आणि बाजरीमध्ये एवढी ताकद असते की ती पापड सुद्धा ऑटोमॅटिक वाळून असं वरी आलं. बघा तुम्ही. आणि मी खाली आल्याच्या नंतर तळलेन बघितले, बाप रे, मस्तच.